कधी असं जाणवलं आहे का? भीती काही बाहेर नाही. ती आपल्याच मनात घर करून बसलेली आहे. आपण कधीच न घडलेल्या गोष्टींची भीती बाळगतो आणि त्या भीतीमुळे आजचा आनंद हरवून बसतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, मनात साचलेली भीती खरी असते का? आणि ती सोडवण्यासाठी एक खूप सोपा श्वासांचा उपाय. नमस्कार. आत्मशोध शोध अस्तित्वाचा या आपल्या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या सकारात्मक चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले मन आणि शरीर यांचा संबंध. यातून आपण जाणून घेतले की मनातलं ओझं शरीरावर कसं परिणाम करतं. आजही आपण अशाच एका ओझ्याबद्दल समजून घेणार आहोत. ते ओझं म्हणजे भीती. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सकारात्मक प्रवासाला. भीती म्हणजे नेमकं काय? भीती म्हणजे खरं तर वाईट भाव नाही. भीती ही आपल्या शरीराची सुरक्षित प्रणाली आहे. उदाहरणार्थ, आपण रस्त्यावरून चालत असताना अचानक समोर गाडी आली तर आपण दचकतो. ही भीती आपल्याला सावध करते. पण खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा भीती वास्तवापेक्षा जास्त मोठी होते. आपण अनेकदा अशा गोष्टींची भीती बाळगतो. लोक काय म्हणतील? मी अपयशी झालो तर? भविष्यात काय होईल? मला काहीच जमत नाही. ही भीती प्रत्यक्षात घडलेली नसते. ती फक्त मनाने तयार केलेली एक कथा असते. एक मुलगी माझ्याकडे हिलिंग सेशनसाठी आली होती. तिला सतत असं वाटत होतं ती काहीच करू शकत नाही. लोक तिला जज करतात. ती अपयशी आहे. पण आम्ही जेव्हा थोडं खोलात गेलो तेव्हा कळलं की तिची ती भीती वास्तविक नव्हती. ती फक्त लहानपणापासून ऐकत आलेल्या कारणांमुळे तिच्या मनात साठून बसली होती. तू काहीच करू शकत नाही, तुला काहीच जमत नाही, तू अपयशी आहे. ही वाक्य लहानपणापासून सतत तिच्या कानावर पडत होती आणि ही वाक्य तिच्या मनात इतकी खोल रुतून बसली की तीच वाक्य तिची भीती बनली. कदाचित तुमच्यासोबतही असं काही होत असेल. तुम्हालाही वाटत असेल, मी पुरेसा नाही, मी अपयशी आहे, लोक मला नाकारतील. तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, ही भीती खरोखरच घडली आहे का? बहुतेक वेळा उत्तर नाही असं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत भीती शरीरात कशी साठते. जेव्हा आपण भीती अनुभवतो ना, तेव्हा शरीरात काही बदल होतात. म्हणजे श्वास जलद होतात, हृदय जोरजोरात धडधडतं, मन अस्वस्थ होतं, शरीरात कोणत्या तरी भागात जडपणा जाणवतो. जर अशी भीती वारंवार जाणवली तर ती शरीरात साठून राहते. म्हणूनच काही जणांना कारण नसताना छातीत जडपणा, बेचैनी, निद्रानाश असं जाणवतं. कारण मनातली भीती शरीरात नकारात्मक ऊर्जा बनून साठून राहते. आता आपण भीती सोडण्यासाठी एक सोपा श्वास उपाय पाहणार आहोत. मेडिटेशनसाठी तयार राहा. हा फक्त 5 मिनिटाचा आहे, पण खूप जास्त पॉवरफुल आहे. डोळे हळूहळू बंद करा. शरीर सैल सोडा. आता हळूहळू खोल श्वास घ्या. 1 ते 5 पर्यंत अंक मोजा. आता श्वास होल्ड करा. आता हळूहळू तोंडाद्वारे श्वास बाहेर सोडा. आता कल्पना करा की बाहेर पडणाऱ्या श्वासासोबत आपली भीतीसुद्धा बाहेर पडत आहे. पुन्हा एकदा खोल श्वास घ्या. श्वास होल्ड करा आणि हळूहळू श्वास सोडताना मनात म्हणा, मी आजपासून माझी भीती मनातून काढून टाकत आहे. मी आजपासून माझी भीती मनातून काढून टाकत आहे. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. आता हळूहळू डोळे उघडा आणि स्वतःला एक घट्ट मिठी मारा. हे झालं मेडिटेशन. पण आपण काही प्रॅक्टिकल स्टेप्स डेली लाईफसाठी बघणार आहोत. भीती कमी करण्यासाठी हे छोटे 3 स्टेप्स तुम्ही डेली लाईफमध्ये वापरू शकता. 1. भीतीला नाव द्या. स्वतःला विचारा की मला नक्की कशाची भीती वाटत आहे? अपयशाची, रागाची,
लोक काय म्हणतील याची की एकटेपणाची? दुसरं, सत्य तपासा. ही भीती वास्तविक आहे काय नुसती मनातली कथा आहे हे तपासून बघा. आणि तिसरी, शरीराला शांत करा. दररोज फक्त 5 मिनटं श्वासांवर लक्ष केंद्रित करा. कारण जेव्हा शरीर शांत होतं तेव्हा मनही शांत होत जातं. लक्षात ठेवा, भीती म्हणजे कमजोरी नाही. भीती म्हणजे मन मदतीसाठी देत असलेल्या संकेत आहे. आणि जेव्हा आपण त्या संकेताला समजून घेतो तेव्हा भीती हळूहळू विरघळते. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मनात पण खूप भीती, जुने ताण आणि भाव अडकले असतील तर 1-to-1 हिलिंग सेशनच्या भाग व्हा. एनर्जी एक्सचेंज रेट खूप कमी ठेवला आहे कारण मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हिलिंग पोचवायची आहे आणि हा माझा खरा उद्देश आहे. जर तुम्हाला पर्सनल गायडन्स हवा असेल तर व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे. हा व्हिडिओ जर मनाला स्पर्शून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा ज्याच्या मनात खूप भीती आहे. आणि अशा छान छान उपयुक्त व्हिडिओसाठी आणि मेडिटेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया बुधवारी डे 9मध्ये. आपण बोलणार आहोत गिल्ट, अपराधीपणा का वाढतो आणि तो कमी करण्यासाठी मेडिटेशन. त्यामुळे तो व्हिडिओही नक्की बघा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.